प्रेक्षकांनो, आज खूप सारे प्रसंग बघायला मिळणार आहे तुम्हाला प्रेमाची गोष्ट या मालिकेत. सुरुवातीला आपण बघतोय हा लकी जो आहे ना, तो मिहिकाची बाहेर यायची वाट बघत असतो. त्याने काहीतरी पाव भुर्जीचा कार्यक्रम ठेवला, म्हणजे तो स्वतः तयार करतोय. इंद्राताईंना ते फार आवडतं. आता इंद्राताई म्हणत असतात, छान बनवलंयस लकी भुर्जी पाव, आणि त्याचं लक्ष सगळं मिहिकाकडे आहे की ती केव्हा बाहेर पडते. आता या इंद्राताईंची मोठी मुलगी आहे ना, ती म्हणते, मम्मी मजा आहे तुझी, एक मुलगा भुर्जी पावची गाडी टाकतो, एक काय तर अवॉर्ड काय घेतो, भारी चाललंय तुझं. तर आता इंद्राताई म्हणतात, अगो बरं झालं त्या अवॉर्डवरून आठवलं, माझी सई जाणार आहे की नाही माझ्या सागऱ्यासोबत, सईला सांगावं लागेल. पण त्यांची मुलगी म्हणत असते, अगं मम्मी सईला नको पाठवू, तिला काय कळतं. पण तेवढ्या सई तिथे येते आणि इंद्राताई म्हणतात, आली ग माझी चिमुरडी. आणि आता तिला त्यांनी सांगितलंय की तू तयार हो, तुला पप्पासोबत पार्टीला जायचं आहे. आणि कोमल तिला ड्रेस सिलेक्ट करायला घेऊन जाते. आता त्यांची मुलगी म्हणते, अगं तिला कशाला सांगितलंस बाई, तू नसतं सांगायचं व माय. इंद्राताई म्हणतात, तुझ्या कामून पोटात दुखतंय व. ती म्हणते, माझ्या कशाला पोटात दुखेल, पण अगं तिच्यापेक्षा मी गेले असते ना. लकी तिला बोलू देत नाही आणि म्हणते, काय ग ताई, तुला तुझ्या घरी काही कामं धामं नाही आहे का, नेहमी नेहमी इथे येत असते, तुला जिजूंची आठवण येत नाही का. आता ती चिडते त्याच्यावर, म्हणते, गप्प बस रे, भुर्जी पाव बनव. आता ही सई काही ड्रेसेस घेऊन येते आणि इंद्राताईला दाखवते, आजी मी हा ड्रेस घालू का. इंद्राताई म्हणतात, कोमल माझ्या परीला ना सगळ्यात सुंदर आणि महागडा ड्रेस घाल. आणि पुन्हा एकदा सई तिचे ड्रेस सिलेक्ट करायला गेली आहे आणि मिहिका इकडे वॉकसाठी म्हणून बाहेर पडतीये. लकी लगेच म्हणतो, ते ड्रेस बीस आपण नंतर बघू, चल चल, ए अगं सई माझ्याबरोबर वॉकला चल. त्याची मोठी बहीण म्हणते, ए मला पाव दे ना, एक मस्का पाव. तर आता तो लकी म्हणतो, नौकर आहे का मी तुझा, घे तुझ्या हाताने, नाहीतर कोमलला सांग मी चाललोय वॉकला. आणि तो पटकन सईला घेऊन बाहेर पडतोय. आता त्यांची मोठी मुलगी म्हणते, मम्मी अगो बघ ना कसा माझा अपमान करतो. असो, तर आता त्या लकीने सईला सांगितलंय की सई तुला मुक्ता आंटीला भेटायचं असेल ना. सई म्हणते, अरे पण आजी चिडेल ना काका. लकी म्हणतो, एक काम कर, तू पटकन जा, मी खाली जाऊन येतो, तोपर्यंत कोणाच्या लक्षात येणार नाही, तू माझ्यासोबत आहे असंच वाटेल ना. आणि त्याने सईला मुक्ताकडे पाठवलंय आणि हा पठ्ठ्या त्या मिहिकाच्या मागे पळालाय. तर आता ही सई दरवाजा वाजवते, सॉरी बेल वाजवते म्हणायचं होतं मला. तर आता ती मुक्ता दार उघडते आणि ही हळूच तिच्या कानात सांगते, मला लकी काकाने इथे पाठवलं आणि तो खाली गेलाय. मुक्ताला खूप आनंद होतो तिला बघून आणि सई पार्टीची गोष्ट तिला शेअर करते आणि उड्या मारून सांगायला लागते. मुक्ता म्हणते, अरे वा पिल्लू आज खूप खुश आहे, तर मी पण आज खूप खुश आहे माहिती आहे तुला. आता सई तिला म्हणते, ए मुक्ता आंटी पण पार्टीमध्ये कसं असतं ग सगळं, मला तू शिकव ना, मला काहीच माहिती नाही आहे. मुक्ता म्हणते, अच्छा असं काही आहे का, हरकत नाही आहे, पण मी शिकवायचे चार्जेस घेते बरं का सई. आता सई म्हणते, बरं मी माझी पिगी बँक आणते. मुक्ता तिला पकडते आणि म्हणते, अगं थांब थांब वेडे, माझे चार्जेस ना जरा वेगळे आहेत. आणि ती एक गोड पापा घेते सईचा. पण आता इकडे सागर चिडतो, कारण इंद्राताईने त्याला सांगितलंय की सईला घेऊन जायचंय. सागर म्हणतो, आई तुला कसं कळत नाही ग, अगं सई किती लहान आहे, तिथे कसं बसायचं कसं खायचं तिला कळेल का. इंद्राताई म्हणतात, न कळायला काय झालं, ती तुला पण सांभाळून घेईल बघ माझी सई. त्यांची मोठी मुलगी म्हणते, अरे मी मायला हेच सांगत होते, पण ती माझं ऐकतच नाही आहे बघ. सागर म्हणतो, हे बघ वाटलं तर तू चल आई माझ्याबरोबर, पण मी बाकी कोणाला घेऊन जाणार नाही आहे, सईला तर अजिबात नको. इंद्राताई म्हणतात, सागऱ्या तुझं मन लई मोठं आहे, पण माझे फिरायचे दिवस नाही आहे बाबा, आता तुझे फिरायचे दिवस आहे. किती छान ना, इंद्राताईंनी हे पटकन एक्सेप्ट केलं. असो, पण आता सागर म्हणतो, हे बघ तिथे ना सावनी आणि तो हर्षवर्धन येईल आणि सईने काही तमाशा केला तर तुला स्पष्टच सांगतोय मी, म्हणून मला न्यायचं नाही आहे सईला तिथे. इंद्राताई जरा विचार करतात आणि म्हणतात, असं आहे काय, मग तर सईने तिथे जायलाच पाहिजे. थांब थांब, तू एक काम कर, हे बघ तुझ्या त्या नंदेला बोलवून घे ग, त्या शर्मिष्ठाला. शर्मिष्ठा, सागर आणि सई तिघं जण जातील पार्टीला. सागर म्हणतो, काय कोण शर्मिष्ठा, काय चाललंय तुमचं आता हे मध्येच. आता या इंद्राताई म्हणतात, तू जरा थांब, मी जे करते ना ते अगदी बरोबर करतीये. सागर मनातल्या मनात विचार करत असतो, आता कसं सांगू आईला, सईच्या अंगावर काही गरम पडलं, काही लागलं भाजलं तर मी कसं लक्ष देऊ तिच्याकडे, मी असेल बिझी. सागरची काळजी कळते प्रेक्षकांनो, पण इंद्राताईंच्या मनात मात्र काहीतरी तिसरंच चालू आहे. इंद्राताई म्हणत असतात, काय रे सागर आता कशाला मनाशी बडबड करतोय. पण त्यांनी ठरवलंय की सईला पाठवायचं म्हणजे पाठवायचं. पण प्रेक्षकांनो, हा पुढचा सीन अतिशय सुरेख आहे. मुक्ता सईला एटिकेट शिकवतीये.
म्हणजे पार्टी मॅनर्स ती शिकवत असते की तिथे टेबलवर बसल्यावर छोटंसंच तोंड उघडायचं खाताना, मोठं तोंड उघडायचं नाही. सई तिचे सगळे इन्स्ट्रक्शन छान फॉलो करत असते. मुक्ता तिला सांगत असते की हे बघ आता ना, हा जो काट्याचा चमचा आहे ना, तो डाव्या हाताने पकडायचा, उजव्या हाताने पकडायचा नाही. अगं मी लेफ्टी आहे ना, त्यामुळे असं पकडलाय. सई म्हणते अरे वा मुक्ता आंटी, मी सुद्धा लेफ्टी आहे. आणि दोघी एकमेकींना छान पिंच काढताय. छान बॉन्डिंग आहे दोघींची. मग मुक्ता तिला म्हणते माहिती आहे का सई, लेफ्टी असणं काही वाईट नसतं. उलट आपण लेफ्टी लोक पाण्यात सुद्धा छान बघू शकतो आणि खूप मोठी मोठी लोक लेफ्टी असतात माहिती आहे का. आता सई म्हणते आजी म्हणते राईट हातानेच खायचं. तेव्हा मुक्ता म्हणते राईट आणि लेफ्ट असं काही नसतं आणि ती तिला प्रेमाने भरवते. आणि मालिकेचं टायटल सॉन्ग इथे या दोघींसोबत प्ले करण्यात आलं आहे. म्हणजे त्या जसं जसं ती एथिकेट शिकवते तसं तसं असो. पण आता ह्या लकीने मिहिकाला गाठले आणि तिथे एक पाण्याचा पाईप असतो, या पठ्ठ्याने तोंडावर पाणी मारून घेतलंय म्हणजे दिसायला हवं ना हा वॉकवर येतोय. असे मुलं फसवतात बघा मुलींना प्रेक्षकांनो. आणि मुलींना पण काही कळत नाही असं कुठे होतं का. पण जरा असो, हा विषयच वेगळा आहे. तर मिहीर म्हणतो मिहिका इथे काय करतेस. मिहिका म्हणते सत्यनारायणाच्या पूजेला आली आहे, दिसत नाही का तुला, वॉक करते, तू पण दमला आहेस, पाणी घे. आता ही मिहिका खाली वाकली आहे तेव्हा या लकीने तिच्या कमरेकडे नजर टाकली आणि ती अतिशय वाईट आणि घाणेरड्या नजरेने तो बघतोय तिच्याकडे. पण मिहिकाला मात्र ते काही कळत नाहीये. असो, आता इकडे माधवीताईने मुक्ताची दृष्ट काढली आहे. मुक्ता म्हणते आई काय चाललंय तुझं. माधवीताई म्हणतात मुक्ते तुझ्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत आता, हे सगळं व्हायला नको का. आणि माधवीताई तिला सांगतायत की तुझ्या सासूबाईचा फोन आला होता, उद्याच साखरपुडा करायचं म्हणतायत त्या. अगं प्रतीकला अमेरिकेत जायचं आहे ना त्याच्या एका असाइनमेंटसाठी. आणि काय गोड बोलते ग तुझी सासू. मुक्ता म्हणते आई तू बरी आहेस ना. अगं रगडा पॅटीस नाही करायचं आहे, साखरपुडा करायचा आहे आपल्याला. अगो किती तयारी असते त्याची, कशी कामं करणार आहोत आपण. माधवीताई म्हणतात तू कशाला काळजी करतेस मुक्ता, तुझे बाबा आणि मी दुपारीच जाणार आहोत आता तयारी करायला. अंगठी कपडे सगळं सगळं मॅनेज करू आम्ही. त्यांचा उत्साह शिगेला आहे प्रेक्षकांनो. तसंही आईचा उत्साह बघायलाच नको मुलीचं लग्न ठरल्यावर. त्यातनं मुक्तासारख्या मुलीचं तर विचारूच नका. मुक्ता म्हणते अहो माते तुम्ही सगळी तयारी कराल यात तीळ मात्र शंका नाहीये मला. पण अगं आई उद्याच कसं काय साखरपुडा होऊ शकतो, तुला कळतंय का. अगं आई तू तुझ्या मुलीच्या सुखापुढे कोणाचे तरी अश्रू विसरतीयेस. आणि मुक्ता मिहिकाची आठवण करून देते माधवीताईंना आणि त्यांना जरा ओशाळल्यासारखं होतं. माधवीताई पुढे काही बोलणार तेवढ्यात इथे मिहिका आणि मिहीरचा पुन्हा प्रसंग दाखवलाय. हा मिहीर तिला पटवायचा प्रयत्न करतोय. अगं मिहिका मी तुला काल जे काही बोललो त्याचा विचार केलास की नाही तू, आणि तू एकदम वॉकला वगैरे आलीस, मी जरा आश्चर्यचकित झालो. तेव्हा मिहिका म्हणते वॉकचा आणि इमोशनचा काही संबंध नाही आहे अरे. आणि तू काल जे काही बोललास त्या बाबतीत, तेव्हा हा लगेच म्हणतो तुला पटलंय ना, तुझ्याकडे पण ऑप्शन आहे, दाखवून दे त्या मिहीरला. पण मिहिका त्या विषयावर काहीच बोलत नाही आणि म्हणते चल आता वॉक करता करता बोलूयात. तसाही खूप मोठा ब्रेक झालाय. माधवीताईंना थोडंसं ओशाळल्यासारखं होतंय आणि तेवढ्यात तिथे मिहिका पोहोचली पण असं दाखवलंय त्यांनी. बापरे मिहिका खूपच फास्ट आहे. असो, पण आता या दोघी बोलता बोलता थांबल्या. तेवढ्यात मिहिकाचा फोन वाजायला लागतो. तिला लकी कॉल करतो आणि म्हणतो सईला पाठवून दे. आणि ही इकडनं म्हणते हो हो पाठवते. ती सईला आवाज देते आणि सई बोक्याशी खेळत असते. तेव्हा ही मिहिका म्हणते बाळा तुझ्या लकी काकाचा फोन होता, त्याने घरी बोलवलंय तुला. सई बाय करून निघून जाते. मग मिहिका माधवी आंटींना म्हणते, म्हणजे माधवीताईंना म्हणते की काय ग मधुमावशी तू विसरलीस का मला. अगं माझ्या ताईचं लग्न आहे, माझ्या ताईचं एका करेक्ट मुलासोबत लग्न होतं आणि मी आनंदी नसेल का. हे बघ मी पटकन आंघोळ करून येते आणि तुला सगळ्या कामात मदत करते. बाकी सगळ्यांची मदत घेतलीस तू, माझीच घेतली नाहीस ना. मला हे आवडलं नाही मावशी, मी लगेच येते रेडी होऊन. आता ती गेली आहे फ्रेश व्हायला. माधवीताई म्हणतात बघ मुक्ता तू उगाचच ओरडत होतीस मला, किती खुश आहे आपली मिहिका. तेवढ्यातनं प्रेक्षकांनो प्रतीकचा कॉल आला. म्हणजे आज त्यांनी खूप सारे प्रसंग दाखवलेत मालिकेमध्ये. प्रतीक म्हणत असतो हे हाय तुला हिऱ्याची अंगठी हवी आहे की सोन्यासारख्या बायकोला सोन्याची अंगठी हवी आहे. आता मुक्ता म्हणते ए हॅलो अरे तू न जरा खर्च कमी कर प्रतीक. प्रतीक म्हणतो काय यार मुक्ता आपला साखरपुडा होणार आहे ना, इतना तो बनता है बॉस. तेव्हा मुक्ता खूप आनंदात असते. सहज तिला प्रतीक बोलता बोलता म्हणतो आपण आज संध्याकाळी डेटवर जाऊया. आणि मुक्ता म्हणते काय डेटवर. माधवीताई तर एका पायावर तयार आहे डेटवर जायला नाही पण मुक्ताला पाठवायला. आता त्या खुणवत असतात जा जा, पण ही टाळायसाठी म्हणून म्हणते मी आईची परवानगी घे.
माधवीताई म्हणतात परवानगी आहे, परवानगी आहे. तेव्हा प्रतीक म्हणतो झालं तर मग डन. हे बघ मुक्ता, तू नाही आलीस ना तर तुला पळवून घेऊन जाईल ना. आणि मुक्ताला अचानक तिचं पहिल्या लग्नातला तो तिचा बॉयफ्रेंड आठवतो. तोही तिला असंच बोलायचा, तू नाही लग्न केलंस तर पळवून घेऊन जाईल. अचानक मुक्ता इमोशनल होते, पण ती प्रतीकला म्हणते ठीक आहे अरे येईल, पण आपला साखरपुडा आहे. प्रतीक म्हणतो आपल्याला काही करायची गरज नाही, बाकीची मंडळी आहेत ना करायला. मग मुक्ता तयार होते. आता माधवीताई म्हणतात मुक्ताबाई आधी साखरपुड्याची तयारी करायची आहे का डेटवर जायच्या कपड्यांची. आणि मुक्ता पटकन तिच्या आईला बिलगते. मुक्ताचाही आनंद गगनात मावत नाहीये, पण हा आनंद किती काळ टिकेल प्रेक्षकांनो, शेवटी डेस्टिनीज नाही का. आता तेवढ्यात सागर दाखवलाय, तो तिथे पार्सल घ्यायला आलाय. इंद्राताईच्या सांगण्यावरून रगडा पॅटीस आणि गर्लफ्रेंड भेळ म्हणे, हे नाव भारी वाटलं मला. सागर तिथे ऑर्डर देतोय पार्सलसाठी आणि फोनवर बोलत बोलत जरा पुढे जातोय की माझ्या मागे एवढी कामं आहेत आणि आईचं काहीतरी तिसरंच चालू असतं. तो कोणाशी बोलतोय हे कळलं नाहीये मला, पण कोणाशी तरी बोलतोय. तेवढ्यात तिथे ही मुक्ता आणि तो प्रतीक दोघं भेळ खायला येतात. प्रतीक तिला म्हणत असतो इथली भेळ खूप फेमस आहे, गर्लफ्रेंड भेळ नाव आहे बघ याचं. मुक्ता ते नाव ऐकून खूप हसायला लागते. साहजिक आहे, नाव जरा वियर्ड आहे ना. मुक्ताचं हसू ऐकून सागर मागे वळून बघतोय, तर मागे मुक्ता. आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे तर खूप वेगळंच दाखवलंय प्रेक्षकांना त्यांनी, म्हणजे मी जरा सरप्राईज झाली आहे. तो मुक्ता आणि हा सागर दोघं जणच भेळ खायला उभे. आता हा प्रतीक कुठे गायब झाला कळलंच नाहीये, पण तो भेळवाला म्हणत असतो साहेब गर्लफ्रेंड भेळ ही खा आणि तुमच्या मॅडमला प्रेमाने भरवा. दोघं जण एकमेकांकडे अशी वियर्ड बघतात. असो, सागरचे एक्सप्रेशन जरा त्याने बदलायला हवे. रागात खूपच डेंजर बघतो तो. तर आता डायरेक्ट पार्टी दाखवली आहे त्यांनी. पार्टीमध्ये त्याचा तो बॉस आहे आणि त्याची ती एक्स वाईफ पण आहे. सागर तिथे आलाय आणि सईला बघते त्याची बायको. सईला बघून तिला आनंद झालाय असं दिसतंय खरी चेहऱ्यावरनं, पण सागरला तिचा आनंद सहन होत नसतो. म्हणून तो काय करतो, सईला मागे लोटतो. म्हणजे त्याला सई दाखवायची नसते त्याच्या बायकोला. पण त्यांच्या ह्या दोघांच्या भांडणामध्ये मात्र या पिल्ल्याचा हिरमोड झालाय प्रेक्षकांनो. सईला खूप वाईट वाटत असतं की तिचा बाबा असा का वागतोय पार्टीत. आता तिला काय माहिती ना या दोघांच्या मनामध्ये काय भावना आहेत. तिला असं वाटत असतं की आपला बाबा आपल्याला इग्नोर करतोय. प्रेक्षकांनो, आई वडिलांच्या भांडणामध्ये पोरांचं फार नुकसान होतं. तुम्ही काही म्हणा मला, त्यासाठी पार्टनर निवडताना जरा काळजीपूर्वक निवडा. असो, तो सल्ला द्यायचा अधिकार मला नाही आहे, पण तुम्हाला माझा रिव्ह्यू कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे मात्र मी तुम्हाला नक्की आवर्जून सांगू शकते. सो प्लीज प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी दिलेला छान रिव्ह्यू सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.